हॅलो ट्रेडर्स. आज आपण एक खूप पॉवरफुल आणि प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी बघणार आहोत. व्ही वॅप्स प्लस आर एस आय कॉम्बिनेशन, जे तुम्हाला बँक निफ्टीमध्ये इंट्राडे ट्रेडिंग करताना कन्सिस्टंट प्रॉफिट मिळवायला मदत करू शकतं. जर तुम्ही बँक निफ्टी ट्रेड करत असाल तर तुम्हाला माहीत असेल की हा इंडेक्स खूप वोलाटाईल आहे. त्यामुळे इथे रॅन्डम ट्रेडिंग चालत नाही. प्रॉपर सेटअप लागतो आणि डिसिप्लिन आवश्यक आहे. चला सुरुवात करूया बेसिक पासून. सर्वप्रथम व्हीवॅप म्हणजे काय? व्हॅल्यू वेटेड ॲव्हरेज प्राइस हा इंडिकेटर आपल्याला सांगतो की मार्केटमध्ये खरी ॲव्हरेज प्राइस काय आहे आणि बायर्स स्ट्रॉंग आहेत की सेलर्स स्ट्रॉंग आहेत. जर प्राइस व्हीवॅपच्या वर असेल तर याचा अर्थ बायर्स स्ट्रॉंग आहेत आणि जर प्राइस व्हीवॅपच्या खाली असेल तर सेलर्स कंट्रोलमध्ये आहे. आता आर एस आय बद्दल बोलूया. आर एस आय म्हणजे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. हा एक मोमेंटम इंडिकेटर आहे जो आपल्याला ओव्हरबॉट आणि ओव्हरसोल्ड झोन्स दाखवतो. जर आर एस आय 70च्या वर असेल तर मार्केट ओव्हरबॉट आहे, म्हणजे करेक्शन येऊ शकतो. आणि आर एस आय 30च्या खाली असेल तर मार्केट ओव्हरसोल्ड आहे, म्हणजे बाउन्स येण्याची शक्यता असते. आता मुख्य स्ट्रॅटेजी समजून घेऊया. बाय सेटअप कधी घ्यायचा? जेव्हा बँक निफ्टीचा प्राइस व्हीवॅपच्या वर ट्रेड करत आहे आणि आर एस आय 30 वरून वर येत आहे, म्हणजे मोमेंटम बुलिश होत आहे, तेव्हा तुम्ही बाय ट्रेड घेऊ शकता. पण एंट्री घाईत घेऊ नका. एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल व्हीवॅपच्या वर क्लोज झाली पाहिजे. त्यानंतरच एंट्री घ्या. टार्गेट छोटा ठेवा. बँक निफ्टीमध्ये 50 ते 100 पॉइंट सहज मिळू शकतात. स्टॉप लॉस काय? व्हीवॅपच्या खाली. आता सेल सेटअप बघूया. जेव्हा प्राइस व्हीवॅपच्या खाली आहे आणि आर एस आय 70 वरून खाली येतो आहे, म्हणजे बिअरिश मोमेंटम सुरू होत आहे, तेव्हा शॉर्ट सेल अपॉर्च्युनिटी तयार होते. एंट्री कधी घ्यायची? व्हीवॅपच्या खाली स्ट्रॉंग ब्रेकडाऊन कॅन्डल क्लोज झाले की. टार्गेट 50 ते 100 पॉइंट्स. स्टॉप लॉस व्हीवॅपच्या वर. पण इथे एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा. मार्केट जर साइडवेज असेल तर व्हीवॅप आणि आर एस आय दोन्ही फॉल्स सिग्नल देतात. त्यामुळे अशा वेळेस ट्रेडिंग अवॉइड करा. आणखी एक इट्स अ प्रो ट्रेडिंग टिप्स तुम्हाला सांगेन. मार्केट ओपन झाल्यावर पहिली 15 मिनिट ट्रेड करू नका. त्यावेळेत मार्केट डायरेक्शन क्लिअर होत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, व्हॉल्यूम बघा. व्हॉल्यूम स्पाइक असेल तरच ट्रेड स्ट्रॉंग असतो. आता सायकोलॉजीबद्दल थोडं बोलूया. बहुतेक ट्रेडर्स इथेच चूक करतात. फिअरमुळे लवकर एक्झिट घेतात, ग्रीडमुळे जास्त होल्ड करतात किंवा ॲव्हरेज करतात आणि ओव्हर ट्रेडिंगमुळे लॉस करतात. आणि सक्सेसफुल ट्रेडर काय करतो? तो डिसिप्लिन फॉलो करतो, प्रॉपर स्टॉप लॉस वापरतो आणि इमोशनल ट्रेडिंग टाळतो आणि रिस्क मॅनेजमेंट करतो. फार महत्वाचं आहे रिस्क मॅनेजमेंट. त्याशिवाय तुम्ही ट्रेडच करू नका. फायनल फॉर्म्युला लक्षात ठेवा. व्हीवॅप डायरेक्शन दाखवतो, आर एस आय रिव्हर्सल दाखवतो, प्लस व्हॉल्यूम कन्फर्मेशन इक्वल टू हाय प्रोबॅबिलिटी रेट ट्रेड. जर तुम्ही ही स्ट्रॅटेजी प्रॉपरली फॉलो केली तर बँक निफ्टीमध्ये कन्सिस्टंट प्रॉफिट मिळवणे शक्य आहे. जर तुम्हाला अशा प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजीज, लाईव्ह मार्केट सेटअप्स आणि ट्रेडिंग सायकोलॉजी शिकायची असेल तर तुम्ही माझ्याशी, गणेश शिंदे यांच्याशी कनेक्ट होऊ शकता. वीकेंड ऑनलाईन कोचिंग क्लासेस अवेलेबल आहेत. वर्किंग प्रोफेशनलसाठी परफेक्ट, हाऊसवाईफसाठी परफेक्ट. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह करायचं असेल तर नॉलेज पाहिजे. पण प्रॉफिट कमवायचा असेल तर डिसिप्लिन पाहिजे. बाकी सगळं गोंधळ आहे. थँक यू अँड हॅपी ट्रेडिंग. थँक यू सो मच.